नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सकाळी सकाळी आहे ना, जाम गडबड असते. ऑफिसचा डबा, शाळेचा डबा, तो वेळेत उरकला पाहिजे, डबे भरून झाले पाहिजे. कधी कधी उठायला उशीर होतो, मग जाम चिडचिड होते. मग अशा वेळेस काय करायचं, तर त्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स आपण बघणार आहोत. शेवटची 10वी टिप आहे ना, माझी अतिशय आवडीची आहे, लाडकी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा छान छान नवनवीन टिप्ससाठी, पदार्थांसाठी, रेसिपीजसाठी आपलं नवीन चॅनल मधुराज रेसिपी फूडी नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप की सकाळची धावपळ कमी व्हावी, गडबड कमी व्हावं, वेळेत सगळं उरकावं, यासाठी काय करायचं? यासाठी नियोजन, प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे अगदी मंथली 2 महिन्याचं आणि 6 महिन्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे, अजिबात असं नाही. तसा एक प्लॅनर केला तरी चालेल. माझ्याकडे जनरली एक तिमाहीचा प्लॅनर मी तयार करून ठेवते, लिहिलेलं असतं आणि मग त्याप्रमाणे मेनू सीझनप्रमाणे, ऋतूप्रमाणे बदलत राहतो. त्यामुळे एक प्लॅनिंग करा की सोमवार ते रविवार तुम्ही काय काय पदार्थ करू शकता, काय काय उपलब्ध आहे, ऋतूवाईज काय काय उपलब्ध आहे, हे सगळं आहे ना व्यवस्थित लिहून घ्या. आणि त्याप्रमाणे नाश्त्याला काय बनवायचं, डब्याला काय बनवायचं, भाज्या काय करायचं, याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर प्लॅनिंग करून झालं. आता पुढची टिप नंबर 2 म्हणजे प्लॅनिंग तर झालं, सगळं छान लिहिलं आहे, आधी किचनमध्ये यायचं. काय आहे काय नाही ते चेक करायचं. नाहीतर काय होतं ना, बऱ्याचदा आपण भ्रमामध्ये असतो की हा एक पदार्थ आहे बरं का, आणि ऐनवेळेस जेव्हा करायला लागतो तेव्हा तो नसतोच. किंवा डबल पण आणलं होतं की एखाद वेळेस वाटतं की नाही आहे ते संपलं आहे, मग आपण पुन्हा ते खरेदी करून आणतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करण्यामागचा हेतू हा आहे की जर आणखी काही जास्तीचं सामान पडलेलं असेल तर विकत नवीन न आणता तेच वापरून काही करता येतं का, यावर पण आपण विचार करू शकतो. त्यामुळे एकदा वीकली चेकिंगची एक सवय लावली ना की पटकन किचनमध्ये जाऊन, जिथे आपण पॅन्ट्री सेटअप केली आहे किंवा ग्रोसरी ठेवली आहे जास्तीची, तिथे जाऊन चेक केलं की काही पुड्यांमध्ये थोडं राहिलं आहे का, किंवा जे लागतं त्या वस्तू आहेत, नसतील तर ते विकत आणायची गरज आहे का, हे सगळं चेक करणं, एक आठवड्यातून एकदा तरी चेक करायची जर सवय लावली ना, तर त्याने जास्तीची खरेदीही टाळता येतो, वेळही आपला बराच वाचतो. तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे खरेदी, जे तुमचं माझं सगळ्यांचं आवडीचं काम असतं. सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं की आठवड्याला तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय किराणा संपला आहे, काय काय भाज्या लागणार आहेत, काही ताज्या गोष्टी लागणार आहेत. तर ते सगळं लिहून त्याची खरेदी करून ते व्यवस्थित आणून ठेवणं, यानेही बरेच श्रम आणि वेळ अगदीच वाचतो. खरेदी तर करून झाली. आता पुढची छान महत्त्वाची स्टेप म्हणजे पूर्वतयारी अगदीच गरजेची आहे. ज्यामुळे म्हणजे आता या आठवड्यात मला साबुदाण्याची खिचडी करायची आहे, तर त्यासाठी शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. तो कूट तयार करून ठेवणं. लसूण एक आपल्याला कायम लागतो, लसूण छान निवडून एका काचेच्या बरणीत भरून ठेवणं. त्याच सोबत ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या ज्या आधी निवडून ठेवू शकतो, जसं गवार आहे किंवा अगदीच फरसबी उद्या करणार आहात तर एक दिवस आधी रात्री ती चिरून ठेवली तर सकाळचा वेळ छान वाटतो. सुकं खोबऱ्याचा किस करून ठेवायचा, तोही किस भाज्या करण्यासाठी खूप उपयोगी पडतो. त्याचबरोबर डाळव्याची पूड जर तयार असेल ना, तर भाज्यांना पटकन काहीतरी एकसंधपणा येण्यासाठी ती खूप उपयोगी पडते. बेसन भाजून ठेवू शकता, त्यानेही खूप सारा वेळ वाचतो. म्हणजे ज्या भाज्यांमध्ये पीठ पेरलेल्या भाज्या असतात किंवा बऱ्याच भाज्यांना आपण बेसन वापरतो भाजलेलं, तर तो वेळ खूप वाचतो. तर ही छोटीशी पूर्वतयारी केली ना की सकाळची धांदल गडबड बरीच टाळता येते आणि कामं वेळेत उरकतात. 5वी महत्त्वाची टीप म्हणजे सकाळी भाजी पोळीचा बेत आखलेला असेल तर एक दिवस जर आधी रात्री आहे ना, पोळी करण्यासाठी जे साहित्य लागतं म्हणजे अगदी कणिक पण ज्या
परातमध्ये किंवा बाऊलमध्ये वाडग्यामध्ये तुम्ही कणिक मळणार आहात, त्याच्यात लागणारं तितकं पीठ काढून ठेवलं, मीठही घातलं आणि झाकून जर ओट्यावर ठेवलं तर सकाळी फक्त त्यामध्ये पाणी टाकून ते पटकन मळून घ्यायचं. म्हणजे सकाळचे हे 3-4 मिनिटं खरंच वाचतात आणि याची खूप मदत होते. आता टिप नंबर 6, हे तर झालं पोळीचं. पण याच प्रकारे तुम्ही जे काही लागतं म्हणजे कुकर लावायचं असेल तर कडधान्य भिजत घालता येणार ना, त्या कुकरमध्येच घातलं तर वेगळं भांडं खराबही नाही होत आणि तो कुकर सकाळी पटकन गॅसवर चढवून ते कडधान्य शिजवून होतं. किंवा डाळ भाताचा कुकर लावणार असाल उठल्यावर तर मग मात्र ज्या भांड्यामध्ये लावणार त्यात लागणारं तितकी डाळ तांदूळ काढून ठेवले तर तोही खूप वेळ वाचतो आणि फक्त तुम्हाला गॅस चढवायचा आहे डाळ तांदूळ धुवून आणि पटकन ते उरकण्यासाठी तर खूप मदत होते. आता टिप नंबर 7, जर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी काही असं प्लॅनिंग असेल, इडली करायचं आहे, डोसा करायचं आहे, आप्पे करायचे आहेत, धिरडी घालायची आहेत, भाजीपोळी खायचा कंटाळा आला आहे, तर आदल्या दिवशी रात्री ते पीठ तयार करून ठेवलं आणि सकाळी उठल्या उठल्या फ्रीजमधून बाहेर काढायचं. म्हणजे त्याला रेस्टिंग टाईम मिळतो आणि ते पदार्थ तुमचा तयार करण्यासाठी बराच वेळ वाचतो. म्हणजे धिरडी घालायची असतील किंवा घावणं खायची इच्छा झाली असेल तर एक दिवस आधी रात्री ते सगळं तयार ठेवायचं. भाज्या बिज्या त्यात घालून करणार असेल तर भाज्या पण चिरून घालून त्या पिठात ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी उठून मिसळून फक्त डोसे घालायचे किंवा इडल्या करायच्या किंवा घावणं करायची किंवा धिरडी करायची. बऱ्याचदा आहे ना, गरम गरम पोळ्या डब्यात भरल्या किंवा घावणं डब्यात भरली ना तर त्यात गरम वाफ येते आणि त्याला पाणी लागल्यासारखं होतं किंवा मऊ पडतात, ते खूप मऊ पडतात. मग हे टाळण्यासाठी काय करायचं, एक साधारण एक जाळी ठेवायची ज्यावर आपण फुलके किंवा पापड भाजतो आणि तव्यावरची पोळी त्या जाळीवर किंवा घावण किंवा धिरडं असेल त्या जाळीवर ठेवायचं. म्हणजे गरम वाफ त्या जाळीतून खालनं वरनं सगळ्या दिशेने निघून जाते आणि तो पदार्थ डब्यात भरेपर्यंत छान गार होतो. जितका हवा तितका गार होतो, अगदीच थंडगार नाही होत. आणि मग डब्यात भरलं तर डब्यामध्ये त्याला पाणी सुटत नाही किंवा ती लिपलिपीत होत नाही. आता सकाळी डबे तर भरायचे ऑफिसचे, शाळेचे. मग एक दिवस आधी रात्री जर डबे स्वच्छ धुवून पुसून वर असे ओट्यावर ठेवले तर ते भरण्यासाठी पटकन तयार असतात. म्हणजे तो वेळ वाचतो परत की डबा कुठे गेला, इकडे गेला, तिकडे गेला, ती शोधाशोध. बरं खरकटा असेल तर तो परत धुवून घ्यायचा. ही वेळ वाचवण्याची असेल तर आदल्या दिवशी जर रात्री तुम्ही ही सगळी तयारी केली, डबे स्वच्छ धुवून पुसून ठेवले तर तो डबा भरण्याचा, शोधण्याचा बराच वेळ वाचतो. बोनस टिप आहे, म्हणजे एकदा का सगळं झालं, डबे भरून झाले, आवराआवरी झाली, सगळे घरातून बाहेर पडले की जरी काही पसारा असेल सगळं बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी वेळ काढून छानपैकी काउचवर जिथे बसायचं तिथे जाऊन बसा. फोन, TV, न्यूजपेपर कशालाच हात लावू नका. शांतपणे डोळे मिटून स्वतःसाठी तो 10 मिनिटाचा वेळ द्या. काहीही झालं तरी, तिकडे काही झालं तरी हा स्वतःसाठी वेळ द्या. फोन इम्पॉर्टंट नाही आहे, अजिबात महत्त्वाचा नाही आहे, TV महत्त्वाचा नाही आहे, काही वाचन करणं लगेच महत्त्वाचं नाही. स्वतःसाठी 10 मिनिटाचा वेळ द्या आणि खरंच डोळे मिटून शांत बसा. जे विचार डोक्यात येतील ते येऊ दे, जे जाणार आहेत ते जाऊ दे, चिडचिड होत असेल होऊ दे, राग येत असेल तरी येऊ दे, आनंदी असाल तर आनंद होऊ देत. पण हा एक रोजचा आहे ना 10 मिनिटाचा स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही बघा अख्खा दिवस उत्साहात आणि आनंदात जातो. छोटासा बदल आहे पण करून नक्की बघा. आणि आपलं हे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी, त्याला पटकन सबस्क्राईब करा. आणि ही शेवटची टिप कशी वाटली, बोनस टिप, तेही कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.